या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच बघतोय आणि आजचा विषय जो आहे आपला तो म्हणजे पोषण अभियान. पोषण अभियान तुम्हाला 20 गुणांसाठी आहे. बघा, तांत्रिकचे हे 20 गुण खूप पुढे घेऊन जाणार आहे तुम्हाला. म्हणजे अख्खं इंग्रजी करण्यासाठी तुम्हाला जेवढे मार्क्स आहेत, अख्ख्या मराठीसाठी जेवढे मार्क्स आहेत 20 मार्क्स, तेवढे फक्त पोषण अभियानासाठी आहे. मग बरेच विद्यार्थी मैत्रिणींच्या मनात प्रश्न पडला असेल की असं काय 20 गुणांसाठी विचारणार एका अभियानावर? तर यस, विचारल्या जाऊ शकतं. डिटेलमध्ये आपल्याला बघायचं. मी तुम्हाला सांगितलं मी 5-6 सेशन असे घेईल की तुमचा प्रश्न चुकणार नाही. 10च्या 10 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे, 20 गुण मिळाले पाहिजे. अंगणवाडी पर्यवेक्षिका 2024 ची तयारी आपण करतोय. आजची जी पीडीएफ आहे ना, ही जे PIB आहे, भारत सरकारचं जे माहिती आणि प्रसारण मंत्रालयातलं एक अत्यंत महत्वाची संस्था आहे, त्यांनी जी पीडीएफ शेअर केलेली आहे या अभियानासंदर्भातली, ती पूर्ण बघणार आहे आपण. सगळ्यात आधी सांगतोय की ही पीडीएफ इंग्लिशमध्ये आहे, पण याचं टोटल मी तुम्हाला मराठीमध्ये ही समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला मी देणार आहे आपल्या अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर. त्या बॅचमध्ये अपलोड होईल ही तांत्रिकच्या आणि रेग्युलर स्पेशल बॅचमध्ये. ध्येय उद्दिष्ट काय आहे, किती जिल्हे, किती राज्य, नीती आयोगाची या ठिकाणी भूमिका काय? बघा, प्रश्न असे येणार आहे वेगवेगळे. टार्गेट ग्रुप या ठिकाणी कोणते आहेत, किती मंत्रालय, कोणते मंत्रालय, याला निधी कसा भेटणार, याची अंमलबजावणी कशी होणार, हे अभियान पूर्ण आपलं बघायचंय. पोषण अभियान असं याचं नाव आहे. बघा, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या रिसर्च युनिटने ही पीडीएफ PIBने आपल्याला शेअर केलेली आहे. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स वर ही पीडीएफ आहे आणि आपल्यासाठी हे फार महत्वाचं आहे. म्हणजे या योजनेबद्दल जे जे प्रश्न नागरिकांकडून विचारले गेले आहेत त्याचं सगळ्याचं एक सारांश केला यांनी आणि त्याची उत्तरं दिली आहेत. आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सुद्धा आपल्याला हे अभियान, पोषण अभियान, महत्वाचं. आता बघा, पोषण अभियानाचा फुल फॉर्म जर तुम्हाला उद्या विचारला तर तो वेगळा आहे. ते पोषण म्हणजे पोषण आलं कुठून? हे जे पोषण आलं हे प्राईम मिनिस्टर ओव्हरचिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नोरिशमेंट या शब्दापासून आलंय. पोषणचा हा फुल फॉर्म POSHN, पोषण, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे जे पोषण अभियान आहे ना, हे पोषण काय आपला मराठीतला तो पोषण नाहीये, पूरक पोषण आहार मधला पोषण नाहीये. पोषण मध्ये प्राईम मिनिस्टर्स ओव्हररिचिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक न्यूरिशमेंट हा त्याचा फुल फॉर्म आहे. लिहून घ्या, उद्या येऊ शकतो प्रश्न. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट याचं म्हणजे मुख्य मंत्रालय तुम्हाला विचारलं तर महिला आणि बाल विकास मंत्रालय याचं मुख्य मंत्रालय आहे. पोषण अभियान इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज फ्लॅगशिप प्रोग्राम. पहिला मुद्दा, प्रोग्राम कोणाचा आहे? हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे, केंद्र सरकारची ही स्कीम आहे. सोपा प्रश्न तुम्हाला तयार होतो. हा एक फ्लॅगशिप कार्यक्रम आहे, म्हणजे स्पेशल याच्याकडे लक्ष दिलं आहे. कशासाठी आहे? टू इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल आउटकम्स फॉर चिल्ड्रन. बघा, कोणाकोणासाठी न्यूट्रिशनल आउटकम जे आहे, जे काही तुमचं पोषण आहे ना, त्याच्यामध्ये चांगल्या तुम्हाला गोष्टी बाहेर पाडायच्या आहे. याच्यामध्ये चिल्ड्रन, ऍडोलेसेंट्स, प्रेग्नंट वुमन अँड लॅक्टेटिंग मदर्स बाय लेव्हरिंग टेक्नॉलॉजी, टार्गेटेड अप्रोच अँड कन्व्हर्जन्स म्हटलेलं आहे. म्हणजे इथे बालका आहेत, किशोरवयीन मुले म्हणूया आपण, ते आहेत. त्याच्यानंतर गर्भवती महिला आहे आणि स्तनदा माता आहेत. 4 घटक तुम्हाला इथे असे तोडपाठच करून ठेवायचे, 4ही घटक. पोषण, प्राईम मिनिस्टर्स ओव्हररिचिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक न्यूट्रिशन अभियान इज नॉट अ प्रोग्राम बट अ जन आंदोलन. याला एक अत्यंत महत्वाचा शब्द या ठिकाणी वापरला गेला आहे, तो म्हणजे जन आंदोलन. हे एक जन आंदोलन आहे. मग जन आंदोलन म्हणजे काय? अँड भागीदारी, मिनिंग पीपल्स मुव्हमेंट, याला जन आंदोलन आणि भागीदारी म्हटलंय. म्हणजे जनतेची ही एक चळवळ आहे, जनतेला सहभागी करायचं आहे. दिस प्रोग्राम इनकॉर्पोरेट्स इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ लोकल बॉडीज. याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असणार आहे? त्याला इनकॉर्पोरेट्स इन्क्लुझिव्ह पार्टिसिपेशन म्हटलेलं आहे, ज्यामध्ये लोकल बॉडीज आहेत. म्हणजे स्थानिक नागरी असेल, ग्रामीण असेल, सगळं ग्रामपंचायत, मनपा, सगळ्या ठिकाणचे जे काही सदस्य आहेत ते. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स ऑफ स्टेट्स. कार्यक्रम केंद्राचा म्हणजे फक्त केंद्र करणार का नाही, गव्हर्नमेंटचे सुद्धा महिला बालविकास विभाग असेल किंवा इतर काही महत्वाचे डिपार्टमेंट्स असेल, ग्रामविकास वगैरे, सामाजिक न्याय असेल, हे याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहे. सोशल ऑर्गनायझेशन याच्यात असणार आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर यामध्ये मोठ्या प्रमाणावर असणार आहे. सेक्टर ऍट लार्ज म्हटलेलं आहे. म्हणजे किती व्यापक स्वरूपाचं हे अभियान आहे हे लक्षात घ्या. याच्यावर 10 मार्क्स, 10 प्रश्न काय विचारतायत ते लक्षात येतंय का तुमच्या? आता तुम्हाला एक सेशन आहे ना, तुमचे 2-3 मार्क्स
त्या ठिकाणी 2-3 प्रश्न कव्हर करणारे असणार आहे. इथे अंडर पोषण अभियान द हाय इम्पॅक्ट इंटरव्हेन्शन ऑफ 18 मिनिस्ट्री डिपार्टमेंट हॅव बीन मॅप आउट स्पेशली ड्युरिंग द फर्स्ट 1000 डेज ऑफ चाइल्ड लाईफ सिन्स कन्सेप्शन. बघा, फार महत्वाचं आहे. तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की किती डिपार्टमेंट या ठिकाणी सध्या टार्गेटला आहे, की एवढ्या डिपार्टमेंटने या ठिकाणी सहभागी व्हायचे. 18 मंत्रालय. आणि इथे पहिले 1000 दिवस जे का ते मुख्य फोकस या ठिकाणी केलेले होते. हाही प्रश्न बनतो. पहिले 1000 दिवस जे आहे ते फार महत्वाचे होते. इट्स कन्व्हर्जिंग मिनिस्ट्री डिपार्टमेंट प्रिपेअर्स अँड ऍक्शन प्लॅन रिलेटेड टू न्यूट्रिशन अँड इंटिग्रेट्स इट विथ इट्स आउटगोइंग ऍक्टिव्हिटीज. बघा, प्रत्येक डिपार्टमेंटला आपले प्लॅन बनवायला या ठिकाणी सूचना दिल्या होत्या. प्रत्येक डिपार्टमेंट आम्ही न्यूट्रिशन संदर्भात आम्ही काय करणार आहे, प्रत्येकाने आपापले रोल जे आहे ते ठरवायचे. ओके, द प्रोग्राम थ्रू द स्टेटेड टार्गेट्स. बघा, याच्यामध्ये ना टार्गेट असणार आहे की हे टार्गेट्स आहेत. विल ट्राय टू रिड्यूस द लेवल ऑफ स्टंटिंग, अंडर न्यूट्रिशन, अॅनिमिया अँड लो बर्थ वेट बेबीज. बघा, याच्यामध्ये काय काय टार्गेट्स आहे. इथे प्रश्न तयार होतो. हे 4 मुद्दे तुम्हाला माहीतच असले पाहिजे. हे टार्गेट आहे कोणते. पहिलं म्हणजे स्टंटिंग म्हटलंय, जे आपण म्हणतो की भूक उपाशी राहणे, ते आम्हाला मिटवायचंय. त्याच्यानंतर अंडर न्यूट्रिशन आहे. इथे आता मग या स्टंटिंग मध्ये कमी वजनाची बालकं वगैरे येतात, कमी पोषक आहार भेटतो, व्यवस्थित भेटत नाही, अॅनिमिया आहे, लोहाची कमतरता आहे, लो बर्थ वेट बेबीज. हे फार महत्वाचं. LBW म्हणजे कमी वजनाची बालकं जी आहेत. हे 4 आमच्या समोर टार्गेट्स असणार आहे. व्हॉट इज पोषण अभियान? नेमकं आता तुम्हाला उद्या जेव्हा विचारलं जाईल की पोषण अभियान म्हणजे नेमकं काय, थोडक्यात तुम्ही काय सांगणार? पोषण अभियान कशाला म्हणायचं? was launched by the Prime Minister Sri Narendra Modi on occasion of the International Women Day 8 मार्च 2018 from झुंझुनू in राजस्थान. कोणी सुरू केलं? पंतप्रधानांनी. कधी सुरू केलं? 8 मार्च 2018 कोठून सुरू केलं? झुंझुनू राजस्थानमध्ये. मुद्दे प्रश्नाभिमुख आहे. मुद्दे प्रश्नाभिमुख आहे. पोषण अभियान काय काय प्रोव्हाइड करतं? प्रोव्हाइड्स अ प्लॅटफॉर्म टू कन्व्हर्ज द ऍक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस स्टेकहोल्डर्स टुवर्ड अटेनिंग द गोल ऑफ सुपोषित भारत. बघा, आता जे गोल आम्ही ठरवलेले आहेत, जे ध्येय आम्ही ठरवलेले आहेत, त्या ध्येयांना ह्यांनी काय शब्द वापरला खूप भारी? सुपोषित भारत. सुपोषित भारत मध्ये आम्ही काही गोल्स ठरवलेले आहेत, ते अचीव्ह करण्यासाठी आम्ही अभियान राबवतो आहे. अंडर पोषण अभियान द हाय इम्पॅक्ट इंटरव्हेन्शन ऑफ 18 मिनिस्ट्री डिपार्टमेंट हॅव बीन मॅप आउट स्पेशली ड्युरिंग द फर्स्ट 1000 डेज of child life since conception. Each converging ministry department prepares an action plan related to nutrition and integrates it with its ongoing activities. प्रत्येक डिपार्टमेंटला या सुपोषित भारतासाठी आपले काही प्लॅन बनवायचे, प्रत्येकाला आपले रिपोर्ट द्यायचे. नीती आयोग, आता या ठिकाणी नीती आयोगाचा काय रोल आहे? नीती आयोग फार महत्वाचा आहे. नीती आयोग हॅज प्लेड अ क्रिटिकल रोल इन शेपिंग द पोषण अभियान. या पोषण अभियानाला आकार देणारा नीती आयोग आहे, सेप देणारा नीती आयोग आहे. द नॅशनल न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी, ज्याला NNS म्हटलं गेलं, रिलीज बाय नीती आयोग इन सप्टेंबर 2017. बघा, हे अभियान आलं कुठून? ही कन्सेप्ट कोणाची आहे? ज्याला नॅशनल न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी म्हटलं गेली, कोणी आणली ही आणली नीती आयोगाने 2017च्या सप्टेंबरमध्ये. बघा, याचा इतिहास. प्रेझेंटेड अ मायक्रो अनालिसिस ऑफ द प्रॉब्लेम्स प्रेझेंटिंग इन न्यूट्रिशन डोमेन अँड चाक आउट अँड इन डेप्थ स्ट्रॅटेजी फॉर कोर्स करेक्शन. त्याच्यातूनच मग पुढे ही स्ट्रॅटेजी रिली मोस्ट ऑफ द रिकमेंडेशन्स प्रेझेंटेड इन द स्ट्रॅटेजी डॉक्युमेंट वेअर सबज्युम विदिन द डिझाईन ऑफ पोषण अभियान टू सी द सॅलियंट फीचर ऑफ द NNS. क्लिक हिअर. आता तुम्हाला हे जे नॅशनल न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी आहे त्याचे फीचर्स काय आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. आपण ते सुद्धा पुढच्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहे, कारण याच्यावर प्रश्न येतील. तुम्हाला हे अधिकृत डॉक्युमेंट्स तुम्ही वाचावं लागेल. आपण पुस्तक घेणार, तुम्ही सगळे आता जाऊन मार्केटमधून मुख्य सेविकेचे पुस्तक आणणार आहात, पर्यवेक्षिकेचे पुस्तक आणणार आहात. ते सगळ्या पुस्तकामधला डाटा आहे ना, इथून येतोय. हे अधिकृत जे संकेतस्थळ आहे ना, याच्यावर डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपण याच्यावर चर्चा करत राहणार आहोत. मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी देणार आहे. व्हॉट इज द टार्गेट ऑफ दिस स्कीम? बघा, टार्गेट ऑफ द अभियान इट इज रिड्यूस स्टनिंग इन चिल्ड्रन. सगळ्यात महत्वाचं टार्गेट काय आहे? स्टंटिंग इन चिल्ड्रन. 0 ते 6 वर्षातलं जे बालकं आहेत त्यांच्यातलं जे भुकेचा प्रॉब्लेम आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की कुपोषणाची समस्या जी आहे ती आम्हाला कमी करायची आहे. ती 38% वरून 25% आणायची आहे 2022 पर्यंत.
38 वरून 25% टार्गेट होतं हे तुम्हाला माहितच असलं पाहिजे. बघा 38 वरून 25% आणायचं आहे हे टार्गेट होतं 2022 पर्यंत, हे माहितच असलं पाहिजे. व्हॉट आर द गोल्स अँड द टार्गेट ग्रुप्स कव्हर्ड अंडर पोषण अभियान. कोणकोणते ग्रुप आहे, कशा पद्धतीने कव्हर केले बघा. आता हे डिटेलमध्ये आहे, हे सगळं हे वाचावं लागेल आम्हाला, कारण की आम्हाला 20 गुण जर घ्यायचे असतील ना इथे, तर आता याचं थोडंसं डिटेलमध्ये हे केलेलं आहे. द गोल्स ऑफ पोषण अभियान आर टू अचीव्ह इम्प्रुव्हमेंट इन न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ चिल्ड्रन फ्रॉम 0 to 6 years. बघा सगळ्यात महत्वाचं 0 ते 6 वर्ष वयोगट इथे फोकस केलेला आहे. वयोगट adolescent girls, pregnant women, lactating mothers in time bound manner during the 3 years with fixed target as under. बघा 3 वर्षामध्ये या ठिकाणी काय करायचंय, प्रिव्हेंट अँड रिड्यूस स्टंटिंग इन चिल्ड्रन. 0 ते 6 वर्षातले जी मुलं आहेत त्यांचं आम्हाला स्टंटिंग जे आहे ते कमी करायचंय, त्याला प्रतिबंध घालायचा आहे. ते 6% 2% आणायचे दरवर्षी. काय 6% 2% आणायचं आहे. पुढे प्रिव्हेंट अँड रिड्यूस अंडर न्यूट्रिशन जे आहे याच्यामध्ये अंडर वेट प्रिव्हेलन्स म्हणू आपण, कमी वजनाची बालकं जी आहे 0 ते 6 वर्षामध्ये, ते सुद्धा 6 वरून 2% PA पर एनएम म्हटलंय, दरवर्षी 2% आणायचं आहे. ती जी 6% सध्या आहे. रिड्यूस द प्रिव्हेलन्स ऑफ अॅनिमिया अमंग यंग चिल्ड्रन. 6 ते 59 महिने वयोगटातले जी बालकं आहेत ना त्यांच्यातलं अॅनिमियाचं प्रमाण जे आहे ते सुद्धा ते आम्हाला 9% वरून 3% आणायचं दरवर्षीचं. रिड्यूस द प्रिव्हेलन्स ऑफ अॅनिमिया अमंग वुमन अँड ऍडोलेसेंट गर्ल्स इन द एज ग्रुप ऑफ 15 ते 59 वयोगटातल्या ज्या महिला आहेत आणि किशोरवयीन बालिका आहेत त्यांचंही 9% वरून 3% आणायचं आम्हाला वार्षिक. रिड्यूस लो बर्थ वेट LBW, लहान कमी वजनाची बालकं, ते सुद्धा 6% वरून 2% आम्हाला त्यांचं हे आणायचं आहे, प्रमाण आणायचं आहे. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पोषण अभियान स्कीम. बघा पोषण अभियानाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे बघा, प्रत्येक शब्द वेगळा आहे, गोल्स वेगळे आहेत, टार्गेट्स वेगळे आहेत, ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. रिड्यूस स्टंटिंग अक्रॉस डिस्ट्रिक्ट विथ द हायेस्ट मल न्यूट्रिशन बर्डन बाय इम्प्रूव्हिंग युटिलायझेशन ऑफ की अंगणवाडी सर्व्हिसेस अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ अंगणवाडी सर्व्हिसेस डिलिव्हरी. बघा सगळ्यात महत्वाचं स्टंटिंग जे आहे ते, कुपोषण जे आहे ते कमी करायचं आहे. आणि इथे की अंगणवाडी सर्व्हिसेस जे आहे, अंगणवाडीमधून आम्ही जे सेवा देतोय का त्याच्यावर आम्हाला फोकस करायचं आहे. इथून ज्या सर्व्हिस डिलिव्हर होत आहे त्याच्यावर फोकस करायचं. इन ॲडिशन द पोषण अभियान एक्सप्लिसिटली रिकॉग्नाइज द नीड ऑफ कन्व्हर्जन्स अँड कोऑर्डिनेशन सच दॅट द बेनिफिट्स ऑफ मल्टिपल गव्हर्नमेंट स्कीम अँड प्रोग्राम रिच वुमन अँड चिल्ड्रन इन द फर्स्ट 1000 days ऑफ द चाइल्ड लाईफ. पहिले 1000 दिवस जे आहे आमची स्कीम सुरू झाल्यापासून त्या बालकाचं जे पहिलं 1000 दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधीत आम्हाला त्याच्यापर्यंत जास्तीत जास्त स्कीम पोहोचवायची आहे. हाऊ मेनी स्टेट डिस्ट्रिक्ट्स आर कव्हर्ड अंडर दिस स्कीम. बघा कोणकोणती किती स्टेट्स आणि डिस्ट्रिक्ट या ठिकाणी कव्हर झाले आहेत. तर 2017-18 मध्ये 315 कॉमन डिस्ट्रिक्ट्स आयडेंटिफाईड इन द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ प्रिव्हेलन्स ऑफ स्टनिंग फ्रॉम अमंगस्ट 2001 डिस्ट्रिक्ट आयडेंटिफाईड बाय नीती आयोग ऑन द बेसिस ऑफ नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे फॉर डाटा. बघा या ठिकाणी काही टार्गेटेड जिल्हे होते. पहिलं 315 कॉमन डिस्ट्रिक्ट यांनी काढले होते. त्याच्यानंतर त्याच्यातले 201 डिस्ट्रिक्ट जे आहे ते नीती आयोगाच्या नुसार नॅशनल फॅमिली हेल्थचा जो सर्वे होता त्याच्यानुसार काढले गेले. पुढे जो ICDS आहे, ICDS ची सिस्टीम स्ट्रेंथनिंग अँड न्यूट्रिशन इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम, त्याच्यामार्फत या ठिकाणी 162 जिल्हे निवडण्यात आले आणि 106 डिस्ट्रिक्ट ऑफ स्कीम फॉर ऍडोलेसेंट गर्ल्स. आता या ठिकाणी वेगवेगळे पॅरामीटर खाली वेगवेगळे जिल्हे निवडले गेले. आता या किशोरवयीन मुलींसाठीचे 106 जिल्हे इथे निवडले गेले होते. 17-18 मधलं बोलतोय. पुढे 18-19 मध्ये 235 जिल्हे जे आहे ते स्टेटस ऑफ अंडर न्यूट्रिशनच्या याच्यावर निवडले गेले. आणि 2019-20 मध्ये जे राहिलेले जिल्हे होते सगळे ते निवडले गेले. म्हणजे आधी मोस्ट जास्त प्रॉब्लेम असलेले जिल्हे, नंतर थोडे प्रॉब्लेम असलेले आणि नंतर टोटल या ठिकाणी अख्खा देश यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आला, हे लक्षात ठेवा. व्हॉट आर द फीचर्स ऑफ पोषण अभियान. द प्रॉमिनंट फीचर्स ऑफ पोषण अभियान. काय वैशिष्ट्य काय आहे आणि वैशिष्ट्यांवर प्रश्न येणार आहे. वैशिष्ट्य काय, हाय इम्पॅक्ट पॅकेज ऑफ इंटरव्हेन्शन विथ अ फोकस ऑन बट नॉट लिमिटेड टू द फर्स्ट 1000 days ऑफ चाइल्ड्स लाईफ. त्या बालकाचे पहिले 1000 दिवस जे आहे का त्याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त फोकस करायचंय.
strengthening delivery of this high impact package of interventions through remodeling of nutrition monitoring through the introduction of ICDS CAS म्हटलेलं आहे त्याला बघा, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर विच लेव्हरेजेस टेक्नॉलॉजी फॉर मॅनेजमेंट ॲज वेल ॲज मॉनिटरिंग. इथे टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे ICDS CAS नावाची ही टेक्नॉलॉजी जी आहे, ज्याला कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, ते आम्ही वापरणार आहोत. हे जे आहे याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ICDS CAS चा हे CAS कॉमन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर लिहून ठेवा एका कोपऱ्यामध्ये, फायदा होऊ शकतो. इम्प्रूव्हिंग कॅपॅसिटीज फॉर फ्रंटलाईन वर्कर्स थ्रू द इन्क्रिमेंटल लर्निंग अप्रोच मेकॅनिझम. बघा आणखी एक इथे तुमच्यासाठी फुल फॉर्म येतो. इन्क्रिमेंटल लर्निंग अप्रोच जे आहे तो या ठिकाणी आम्हाला ठेवायचा आहे, ती मेकॅनिझम आम्हाला ठेवायचं आहे. एम्पॅथायझिंग कन्व्हर्जंट ऍक्शन अमंग द फ्रंटलाईन वर्कफोर्स इन्क्लुडिंग थ्रू परफॉर्मन्स लिंक जॉईंट इंटेन्सिव्ह फॉर द 3 A's. बघा आता जे फ्रंटलाईन वर्कफोर्स आहे म्हणजे हा एकदम बेसिक पातळीवर अंगणवाडी सेविका वगैरे ज्या कामं करतात ना, त्यांच्यावर फोकस आम्ही करतोय. त्यामध्ये 3 A's वर आम्हाला काम करायचंय. पहिलं म्हणजे आशा, दुसरे अंगणवाडी आणि तिसरं ANM. बघा त्या नर्स वगैरे असतात. हे 3A जे आहे याच्यावर आम्हाला फोकस करायचं आहे. 3A लक्षात ठेवा. उद्या प्रश्न आला ना पोषण अभियानामधले 3A, पहिला आशा आहे. तुम्हाला आशाचा फुल फॉर्म सुद्धा माहित असला पाहिजे. किती जणांना माहित आहे, किती विद्यार्थ्यांना मला सांगा. अंगणवाडी दुसरा फोकस आहे आणि तिसरा ANM फोकस आहे. ANM म्हणजे काय, हे जनरल यूज मधले वर्ड आहेत. ओके, आणि तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत. फोकस ऑन क्रॉस सेक्टरल कन्व्हर्जन्स. बघा, टू एम्फसाइज द मल्टी डायमेन्शनल नेचर ऑफ मल न्यूट्रिशन, मॅपिंग ऑफ व्हेरियस स्कीम्स कंट्रीब्युटिंग टुवर्ड्स ऍड्रेसिंग मल न्यूट्रिशन. या ठिकाणी मल्टी डायमेन्शनल नेचर तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने त्या ठिकाणी काम करायचं आहे. Convergence committees at the state, district, block levels will supporting decentralized and convergent planning and implementation, supported by Flexible and Innovations Fund to encourage contextual solutions म्हटलं आहे. बघा, राज्य लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि गाव लेवल या तिन्ही पातळीवर एकमेकांशी समायोजन करून ही स्कीम राबवायची आहे. रॅम्पिंग अप बिहेवियर चेंज कम्युनिकेशन अँड कम्युनिटी मोबिलायझेशन थ्रू जन आंदोलन. आणि याला सगळ्यात महत्वाचं जन आंदोलन म्हणून म्हणजे जनतेचं सपोर्ट, लोकांना सहभागी करून घ्यायचं. लार्ज स्केल नॅशनल न्यूट्रिशन बिहेवियर चेंज कॅम्पेन दॅट युजेस कम्युनिटी बेस्ड इव्हेंट्स, मास मीडिया, अदर अप्रोचेस. म्हणजे इथे जास्तीत जास्त जनसहभाग कसा घेता येईल, लोकांना सहभागी कसं करून घेता येईल, ती एक अभियान बनलं पाहिजे, लोकांचं अभियान बनलं पाहिजे, हा उद्देश या ठिकाणी आहे. व्हॉट इज द रोल ऑफ नीती आयोग इन दिस स्कीम. बघा आता आपण बघितलं की नीती आयोगाने ही कन्सेप्ट मांडली. सप्टेंबर 2017चा जो त्यांचा काही सर्वे होता त्याच्यानुसार हे बाहेर आलं पोषण अभियान. मग त्यांचा रोल काय आहे, क्रिटिकल रोल हा शब्दप्रयोग या ठिकाणी वापरलेला आहे. द नॅशनल न्यूट्रिशन स्ट्रॅटेजी त्यांनी आणली, रिलीज केली 2017 मध्ये. मायक्रो अनालिसिस त्याचं केलं, प्रॉब्लेम समोर आणले आणि त्यानुसार हे अभियान सुरू केलं. त्याच्यामुळे त्यांचा अत्यंत महत्वाचा रोल या ठिकाणी आहे. नीती आयोग जो आहे हॅज बीन इंटरेस्टेड विथ द टास्क ऑफ ब्रिंगिंग अबाउट कन्व्हर्जन्स अँड रोल क्लॅरिटी अमंग द व्हेरियस मिनिस्टर्स ॲज वेल ॲज स्टेट्स. कोणत्या मिनिस्टरचा काय रोल, कोणत्या मंत्रालयाचा काय रोल असणार, कोणत्या स्टेटचा काय रोल असणार, हे नीती आयोग ठरवणार. प्रोव्हाइडिंग ओव्हरसाईट फॉर मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ हाऊ द मिशन इज बिंग इम्प्लिमेंटेड. आता याचं जे मापन आहे ते कसं होणार, त्याचे काही तत्व नीती आयोगच ठरवून देणार. पुढे प्रोव्हाइडिंग टेक्निकल सपोर्ट, नीती आयोग देणार टेक्निकल सपोर्ट, याच्यासाठीचे वेबसाईट वगैरे सगळ्या बाबी. मोबिलायझिंग फिलॅन्थ्रॉपीज अँड अदर टू बिल्ड अ जन आंदोलन अराउंड पोषण. म्हणजे याला जन आंदोलन बनवण्यामधली सगळ्यात महत्वाची भूमिका नीती आयोगाची असणार आहे. हा पार्ट ऑफ इस मॅन्डेट द नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियाज न्यूट्रिशन चॅलेंजेस अंडर द चेअरमनशिप ऑफ व्हाईस चेअरमन नीती आयोग. बघा या ठिकाणी याचं रिपोर्टिंग जे सादर होणार आहे, सबमिट अ रिपोर्ट ऑन द स्टेटस ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ पोषण अभियान एव्हरी 6 months टू द प्राईम मिनिस्टर. बघा नीती आयोगाचे जे व्हाईस चेअरमन असणार आहे ते दर 6 महिन्याला प्राईम मिनिस्टरला या अभियानाचा रिपोर्ट सादर करणार आहे. प्रश्न तयार होऊ शकतो. व्हॉट इज द राष्ट्रीय पोषण माह सेलिब्रेशन. सोपा प्रश्न येईल तुम्हाला की राष्ट्रीय पोषण माह कोणत्या महिन्यामध्ये साजरा होतो. दरवर्षी तो होतो आहे आणि तो पोषण माह जो आहे तो सप्टेंबर मध्ये साजरा होतो आहे. त्या ठिकाणी मग हे सगळे चिल्ड्रन, ऍडोलेसेंट गर्ल्स, प्रेग्नंट, लॅक्टिंग वुमेन, फॅमिली मेंबर्स, हजबंड, फादर, मदर इन लॉ, कम्युनिटी मेंबर्स, हेल्थ केअर प्रोव्हायडर्स,
हे सगळे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी करून घेतले जात आहेत. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते साजरा झाला होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम या ठिकाणी 2021च्या थीम दिलेल्या आहेत. कोणत्या थीम होत्या बघा, म्हणजे 1 ते 7 सप्टेंबर मध्ये विकली, या महाला विकली त्यांनी केलं होतं. पहिला जो सप्ताह आहे प्लांटेशन ऍक्टिव्हिटी ॲज पोषण वाटिका, म्हणजे वृक्ष लागवड केली यांनी पोषण वाटिका म्हणून. दुसरा जो सप्ताह होता योगा अँड आयुष फॉर न्यूट्रिशन, थोडी योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या सप्ताहामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ रिजनल न्यूट्रिशन किट टू अंगणवाडी बेनिफिशरीज ऑफ हाय बर्डन डिस्ट्रिक्ट. जिथे हाय बर्डन डिस्ट्रिक्ट होते तिथे यांनी रिजनल न्यूट्रिशन किट वाटप केलं तिसऱ्या आठवड्यामध्ये. आणि आयडेंटिफिकेशन ऑफ सॅम चिल्ड्रन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूट्रिशन फूड हे चौथ्या याच्यामध्ये यांनी केलं आहे. म्हणजे त्या महिन्याला आठवड्यांमध्ये विभाजित करून त्याच्यात वेगवेगळे टार्गेट ठेवून यांनी ही स्कीम पुढे नेलेली आहे. पार्ट ऑफ द पिलर्स ऑफ पोषण अभियान. याचे आधारस्तंभ काय, कशावर उभं आहे पोषण अभियान? पिलर्स म्हटलेलं आहे. कोर स्ट्रॅटेजी काय आहे याच्यामधली, आत्मा काय याचा, ICDS CAS. चला आता CAS चा फुल फॉर्म मला सांगायचा आहे, एकदम महत्वाचा घटक याचा. पुढे कन्व्हर्जन्स, बिहेवियरल चेंजेस, IEC ऍडव्होकेसी, ट्रेनिंग अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. ट्रेनिंग इथे फार महत्वाचे असणार आहे. इनोव्हेशन्स, काहीतरी नाविन्यपूर्ण आयडिया इथे महत्वाचे असणार आहे. इन्सेंटिव्ह या ठिकाणी दिले जाणार आहे. ग्रीव्हियन्स रिड्रेसल, म्हणजे समस्या सोडवल्या जाणार आहे. याचे पिलर्स आहेत. पोषण पखवाडा म्हणजे काय, हा एक मुद्दा या ठिकाणी होता. सेकंड अॅनिव्हर्सरी जी होती तिथे पोषण पखवाडा म्हणून त्यांनी ती साजरी केली होती, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. लेक्चर अजून संपलेलं नाहीये, मात्र ज्या विद्यार्थी मैत्रिणी मुख्य सेविकेची तयारी करतायत, पूर्ण तांत्रिकचे PYQ सुद्धा मी घेतोय. तुम्हाला त्याचे व्हिडिओज आणि त्याचे PDF अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर भेटतील तुमच्या. ही जी स्पेशल बॅच आहे ही फुल बॅच आहे, म्हणजे याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं 200 गुणांचं आपण कव्हर करतोय. आणि इथे ऑफ 50 नावाचा कुपन कोड एक आहे, ज्यांना 50 रुपये त्यावर सूट भेटणार आहे. तुम्ही जेव्हा बाय नाऊ करणार तेव्हा अप्लाय कुपन येईल, ऑफ 50 टाका, तुम्हाला तो 50 रुपयाचं माफी त्या ठिकाणी डिस्काउंट अतिरिक्त भेटेल. मुख्य सेविकेची तांत्रिक बॅच सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये ICDS पोषण अभियान आणि संगणक ज्ञान हे वेगळं त्या ठिकाणी ऍड होत जाणार आहे. अजून याच्यात खूप सारे लेक्चर्स मी टाकणार आहे. अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे, तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. हा नंबर आहे 9673708085. या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. आणि काही अडचण असेल तर तुम्ही अजून प्रवेश संदर्भात माहिती काढू शकतात. मेन फॉर न्यूट्रिशन, इन्क्रीजिंग मेल एंगेजमेंट इन पोषण अभियान टू इम्प्रूव्ह नॅशनल इंडिकेटर्स. पुरुषांना याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्हेट करायचं, हा एक या ठिकाणी या अभियानातला उद्देश होता. किती मिनिस्ट्रीज याच्यामध्ये आहेत बघा. कन्व्हर्जन्स जे आहेत, कोणकोणत्या मिनिस्ट्री इथे, म्हणजे नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि विलेज लेवल, या सगळ्या लेवलवर वेगवेगळ्या मिनिस्ट्री याच्यामध्ये, म्हणजे पंचायत राज असणार आहे, ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन आहे, रुरल डेव्हलपमेंट, अर्बन डेव्हलपमेंट, कंझ्युमर अफेअर, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, नीती आयोग, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी, HRD, ट्रायबल अफेअर्स, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, आणि सगळ्यात महत्वाचं वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. हे वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहे ते या ठिकाणी एकत्रित येऊन हे काम करणार आहे. त्याच्यामध्ये इव्हेंट कोणते असतात बघा, यामध्ये वेगवेगळे इव्हेंट्स राबवले जातात. त्यातला पहिला म्हणजे CBE. बघा, हे CBEचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. कम्युनिटी बेस्ड इव्हेंट असतात, म्हणजे समाजा आधारित इव्हेंट्स आपण त्याला म्हणतो आहे. त्यामध्ये अन्नप्राशन दिवस असेल, सुपोषण दिवस असेल, ते या ठिकाणी सेलिब्रेट केले गेले पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे. पुढे विलेज हेल्थ सॅनिटेशन न्यूट्रिशन डे, VHSND म्हटलेला आहे. हा 15 तारखेला, दर महिन्याच्या 15 तारखेला हा दिवस त्या ठिकाणी सेलिब्रेट केला पाहिजे. हा एक महत्वाचा नवीन मुद्दा आपल्याला येतोय. विलेज हेल्थ सॅनिटेशन न्यूट्रिशन डे इज कंडक्टेड रेग्युलरली ऑफ 15th ऑफ द मंथ इन कन्व्हर्जन्स विथ हेल्थ डिपार्टमेंट अँड ग्रामपंचायत. त्या ग्रामपंचायतीमध्ये आणि आरोग्य डिपार्टमेंट दोघांच्या दर महिन्याच्या 15 तारखेला हा दिवस साजरा केला पाहिजे. व्हॉट आर द प्रोग्रेस अँड अचिव्हमेंट, याची काय आहे, 2019चा अहवाल आहे. सगळे जिल्हे जवळपास याच्यामध्ये आपल्याकडचे सगळे स्टेट कव्हर केलेले होते. त्याच्यानंतर सगळ्याचे मीटिंग्स या ठिकाणी होत होत्या. गव्हर्नमेंट मार्केट प्लेस पोर्टल जे आहे ते या ठिकाणी कोऑर्डिनेट करत होतं. बघा, आणखी एक नवीन मुद्दा मला भेटतो या ठिकाणी. हे कोऑर्डिनेट जे आहे ते कोणामार्फत केलं जात आहे, सगळ्या डिपार्टमेंटचं. तर गव्हर्नमेंट मार्केट प्लेस पोर्टल जे आहे ते या ठिकाणी महत्वाचं आहे.
पुढे ICDS CS सॉफ्टवेअर जे आहे ते सुद्धा इथे महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याच्यानंतर कॉल सेंटर्स या ठिकाणी स्थापन केले होते, तो एक मुद्दा महत्वाचा आहे. सॉन्ग ड्रामा डिव्हिजन जे आहे त्याचा या ठिकाणी रोल यांनी दाखवलेला आहे. असे बरेचसे या ठिकाणचे रिक्रुटमेंट जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. फंड जो आहे, फंड आता हा कोटीमध्ये खूप सारा त्या ठिकाणी आपण जास्त त्याच्यात जाणार नाही. फंड हा या अभियानाला देण्यात आला आहे आणि त्याचा आपण इम्पॅक्ट बघतो आहे. मेजर इम्पॅक्ट काय झालेले आहेत बघा. आता हे 2022 पर्यंत आपण बघतोय, समजा 21-22 पर्यंत स्टेट टार्गेट जे होतं, विल स्ट्राईव्ह टू रिड्यूस द लेवल ऑफ स्टंटिंग, अंडर न्यूट्रिशन, अॅनिमिया अँड लो बर्थ वेट बेबीज. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये रिड्यूस केलेला आहे, आम्ही कमी केलेला आहे. जे प्रॉब्लेम होते ते सगळे ते एक या ठिकाणी दिसत आहे आपला. त्याच्यानंतर एन्श्युअर इफेक्टिव्ह कन्व्हर्जन्स ऍट स्टेट लेवल, चीफ सेक्रेटरी इज रिक्वायर्ड टू चेअर द कन्व्हर्जन ऍक्शन प्लॅन. या ठिकाणी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा प्लॅन जो आहे स्टेट लेवलचा तो इथे त्यांनी सगळ्यांनी सबमिट केलेले आहेत. तो एक मुद्दा आम्हाला माहित असला पाहिजे. कोविड संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी आहेत. व्हिडिओ रेफरन्सेस वगैरे दिले तुम्ही, ही PDF तुम्हाला मी देईल, त्यावर जाऊन सरळ poshanabhiyan.gov.in नावाची वेबसाईट आहे, त्यावर जा. तुम्हाला बरंच अतिरिक्त याच्यात भेटेल. मी त्याच्यावर अजून काही लेक्चर घेणार आहे, जेणेकरून आपले 20चे 20 मार्क्स पक्के झाले पाहिजे. इंग्लिशमध्ये होतं, काही जणांना वाटलं असेल अरे हे सगळं अवघड आहे, पण ठीक आहे, आता थोडं थोडं आम्हाला हुशार व्हावं लागेल, काम करावं लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय, धन्यवाद.